वसमत येथील श्रीरामपेठ बुधवारपेठ या ठिकाणी वर्ष दुसरे असलेले श्रीरामकथा सोहळा हरिभक्तपरायण श्री कल्याण महाराज वारे हे या श्रीराम कथेचे प्रवक्ते असणार आहेत। यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा श्रवण करावयास मिळणार आहे। रामकथा प्रारंभ हा 15 जानेवारी 2025 रोजी प्रारंभ आहे आणि रामकथा सांगता ही 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे। श्रीरामकथा ही दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत होणार आहे। त्याप्रमाणेच 21 जानेवारी तसंच 22 जानेवारी रोजी कीर्तनं होणार आहेत। महाप्रसाद हा 22 जानेवारी रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे। परिसरातील आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपलं पुण्य संचित करावं असं आवाहन क्रांती युवक मित्र मंडळ श्रीरामपेठ यांनी केलं आहे। या कार्यक्रमाचे व्यवस्थापक क्रांती युवक मित्र मंडळ आणि सर्व श्रीराम भक्त वसमत नगरी हे आहेत। वसमत शहरातील श्रीरामपेठ येथे आपण जसं पाहिलं की अयोध्येमधील प्रभू रामचंद्रांचं मंदिर जवळपास 500 वर्षानंतर त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा हे गेल्या वर्षी 22 जानेवारीला झाला आणि देशातच नव्हे तर जगभरातील सर्व हिंदू बांधवांनी त्या दिवशी दिवाळीचा सण म्हणून मोठा उत्साह म्हणून असा एक साजरा केला। त्याच अनुषंगानं आपण प्रत्येक मंदिरामध्ये भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आपण कथा सत्संग भजन अशा प्रकारचं आयोजन करून संबंध हिंदू समाजाने त्या ठिकाणी पूर्ण आनंदोत्सव साजरा केला। त्याच अनुषंगानं आपण श्रीरामपेठ इथे आपण रामकथा आयोजित केली होती। आता हे या वर्षीचं दुसरं वर्ष आहे। आज या रामकथेला सुरुवात होत आहे। तरी मी सर्व हिंदू बांधवांना वसमतवासियांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या कथेचा लाभ घ्यावा, श्रवण करावं आणि आपला आराध्य दैवत आहे त्यांचं आपल्याला पुण्य मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे। तरी सर्वांनी गेल्या वर्षी 22 तारीखला आपल्या तुम्ही बोला शहरामध्ये श्री राम कथा सुरू केलेली आहे। अयोध्येतील श्री राम मंदिराला 22 जानेवारी या दिवशी प्रतिष्ठापन झालेलं आहे। त्या निमित्तानं या मंदिराला 1 वर्ष पूर्ण झाले। कळस गेल्या वर्षी कळसरोहण झाला, त्या वर्षीपासून या वर्षी 2025 पर्यंत 1 वर्ष रामकथा आपण लावून पूर्ण समारंभ समाप्त करतो। वर्षी श्रीरामपेठ मध्ये मोठ्या उत्सवाने व आनंदाने आपल्या इथे श्रीराम कथा आपल्या वसमत नगरीच्या सुखासाठी समृद्धीसाठी आणि वसमतवासियांना निरोगी राहण्यासाठी आपण श्रीरामपेठ मध्ये श्रीराम कथा आयोजित केलेली आहे। तरी वसमत मधील सर्व जे राम भक्त असतील त्यांनी 15 ते 22 तारीख या दिवसापर्यंत आपली हजेरी श्रीरामपेठ मध्ये राहावी आणि या रामकथेमध्ये आपले महत्वाचे योगदान द्यावे। 15 तारखेपासून सुरुवात आणि 22 तारखेला सांगता या दिवशी आपला काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद मोठ्या उत्सवाने होईल। वसमतमधील सर्व श्रीराम भक्तांना अशी विनंती आहे की त्यांनी 22 तारखेला मोठ्या संख्येने हजेरी लावावी। जय श्रीराम। जय श्रीराम। या वर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15 तारखेला नेहमी जो नेम असतो त्या नेमाप्रमाणे बुधवार पेठातील सगळा मंडळ आमचं युवा मंडळ नवयुग मंडळ अजून जेही काही असतील त्यांनी सगळ्यांनी हे माऊली भजनी मंडळ यात सगळ्यांचा समावेश असून त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून या कार्यक्रमाला शोभा आणावी आणि ह्याची पुढे सांगता करावी हीच विनंती। जय श्रीराम। मारुती मंदिर बुधवारपेठ गेल्या वर्षीपासून आपल्या इथं श्रीराम प्रभूची कथा लावलेली आहे। सर्व मुलांनी काम केले आणि सुनील भाऊ यांनी पुढे करून सगळ्या महिलांचा व सगळ्यांचा साथ दिला। असेच दरवर्षापासून करत जा, व्यवस्थित करत जा। या वेळेसही 15 जानेवारी पासून चालू झालेले आहे। आता 22 जानेवारी पासून संपला आहे। माझी हात जोडून विनंती करते सगळ्यांनी चांगलं राहावं, सगळ्यांनी सुखी राहावं ही माझी विनंती। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।